नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता पार्थ म्हणतो की मला आता माझं आणि काव्याचं लग्न मान्य नाहीये. मी आता पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलाय की मी आता काव्याला डिवोर्स देणार आहे. तर आता जीवा म्हणतो की दादा काय बोलतोयस तू हे? तर इकडे पार्थचा हा डिवोर्स घेण्याचा निर्णय ऐकून याचा काव्याला मात्र खूपच मोठा धक्का बसतो. तिला आता यावर पार्थला काय बोलावे ते सुचत नसते. तिच्या मनाची खूपच घालमेल झालेली असते. तरीही त्यातून ती स्वतःला सावरत रडू आवरत पार्थला म्हणते की पार्थ अहो काय बोलताय तुम्ही मला घटस्फोट दिल्यावर मी तुमच्याशिवाय कशी जगू शकेल पार्थ. मान्य आहे मला की माझी खूप मोठी चूक झाली आहे, पण प्लीज पार्थ मला तुमच्याकडून एक संधी हवी आहे. अहो पार्थ तुम्ही जसं समजताय तसं माझा आणि जीवाच्यात असं कोणतंही वाईट पाप घडलेलं नाहीये पार्थ. आम्ही खरंच कोणतीही लिमिट क्रॉस केलेली नाहीये. यासाठी मी माझी पवित्रता सिद्ध करून द्यायला तयार आहे. पण प्लीज पार्थ तुम्ही मला तुमच्यापासून कधीच दूर करू नका, कारण मला माझं इथून पुढचं अख्खं आयुष्य तुमच्यासोबत घालवायचंय पार्थ. आणि असे म्हणत काव्या पार्थला घट्टमिठी मारत प्रचंड इमोशनल होते. तेव्हा आता काव्याची अशी अवस्था झालेली पाहून पार्थच्या मनाला सुद्धा पाझर फुटतो. त्यानंतर पार्थ काव्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता काव्याने पार्थची अशी सहानुभूती मिळवताच पार्थ काव्याचा भूतकाळ विसरून तिला मोठ्या मनाने माफ करून तिचा स्वीकार करेल असं सध्या तरी वाटतंय.